नमस्कार मित्रांनो, ग्लोबल मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी सागर जगताप. आपण पाहत आहात ग्लोबल मराठी न्यूज. गेल्या काही आठवड्यांपासून जगात एकच चर्चा हे सुरू आहे, ती म्हणजे तिसरं महायुद्ध सुरू होणार का? अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेला जो भीषण संघर्ष आहे, तो रोज एक नवं आणि भयानक वळण घेत होतं. पण अचानक 8 एप्रिल 2026 रोजी अशी एक बातमी आली, जिने संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला. ही बातमी होती एका युद्ध विरामाची. अमेरिका आणि इराण यांनी तब्बल 14 दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे. पण तुम्हाला वाटतं का हे सगळं इतकं सोपं आहे? दोन कट्टर शत्रू अचानक एका टेबलावर कसे आले? आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे या दोन महासत्तांच्या भांडणात मध्यस्थी हे कोण करते माहिती का तुम्हाला? आपला शेजारी भिकारी पाकिस्तान. होय, पाकिस्तानच्या राजधानी इस्लामाबादमध्ये आज 11 एप्रिल रोजी एक अत्यंत उच्चस्तरीय आणि गुप्तता बाळगलेली चर्चा सुरू झाली आहे. आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण या बातमीच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत. अमेरिका आणि इराणला अचानक पाकिस्तानची गरज का भासली? या चर्चेच्या अटी नेमक्या काय आहेत आणि पाकिस्तानचे यात नेमके स्वार्थ काय आहे? आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सगळ्याचा भारतावरती आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरती आणि देशातील पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरावर काय परिणाम होणार आहे? मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला जागतिक राजकारणाचे असे काही पैलू उलगडून दाखवे जे तुम्हाला इतर कुठेही बघायला मिळणार नाही. मित्रांनो, आपल्याला तर माहीतच आहे की 14 दिवसांचा जो युद्धविराम झालाय, त्याचा मुख्य उद्देश हा आहे की हार्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणे आणि पश्चिम आशियात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करणे. यासाठी आज इस्लामाबाद शहराला एका लष्करी छावणीचे स्वरूप आलेले आहे. संपूर्ण शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एकीकडे अमेरिकेचे शिष्टमंडळ आणि दुसरीकडे इराणचे शिष्टमंडळ एकदम समोरासमोर. अमेरिकेचे प्रतिनिधित्व करत आहेत साक्षात त्यांचे उपाध्यक्ष JD व्हॅन्स. विचार करा, परिस्थिती किती गंभीर असेल की अमेरिकेच्या उपाध्यक्षांना स्वतः इस्लामाबादला यावे लागले आहे. त्यांच्यासोबतच आहेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर आणि अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ. दुसरीकडे इराणनेही आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. इराणच्या वतीने त्यांच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास आराघची हे या चर्चेसाठी उपस्थित आहेत. पण ही चर्चा म्हणजे नुसती चहा पाण्यावरची चर्चा नाही. येथे दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या गळ्यावर सुरी ठेवली आहे आणि यातील अटी आणि शर्ती कोण कुणाला झुकवणार. सुरुवात करूया अमेरिकेच्या भूमिकेपासून. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा या चर्चेतील मुख्य अजेंडा अतिशय स्पष्ट आहे. जगातला तेल पुरवठा सुरळीत करण्यासाठी इराणने हार्मुझची सामुद्रधुनी कोणत्याही अटीविना तात्काळ खुली करावी, ही अमेरिकेची सर्वात मोठी मागणी आहे. याशिवाय इराणच्या आण्विक कार्यक्रमावरती कायमस्वरूपी निर्बंध आणणे हे अमेरिकेचे दुसरे लक्ष्य आहे. उपाध्यक्ष JD व्हॅन्स यांनी इस्लामाबादला रवाना होण्यापूर्वीच इराणला कडक शब्दात इशारा दिला की ते म्हणाले होते, जर इराणने प्रामाणिकपणे वाटाघाटी करण्याची तयारी दर्शवली तरच अमेरिका नक्कीच त्यांना सहकार्य करेल. मात्र जर इराणने आमच्यासोबत कसलाही राजकीय खेळ करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम अतिशय वाईट होतील. पण इराणही काही कच्च्या गुरूचा चेला नाही. चर्चेला बसण्यापूर्वी इराणने अमेरिकेसमोर काही अत्यंत कडक अटी ठेवल्या आहेत. इराणच्या शिष्टमंडळाचे प्रमुख मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी समाज माध्यमावरती स्पष्ट केले आहे की जोपर्यंत त्यांच्या दोन प्रमुख अटी मान्य होत नाहीत तोपर्यंत पुढील चर्चा ही पुढे सरकणारच नाही. पहिली अट म्हणजे लेबनॉनमध्ये इस्रायलने जे हल्ले सुरू केले आहेत ते त्वरित थांबवा आणि तिथेही युद्धविराम लागू करा. आणि दुसरी सर्वात महत्वाची अट, अमेरिकेने इराणचा जो अब्जावधी कोटी रुपयांचा जो निधी गोठवून ठेवला आहे तो तात्काळ मुक्त करा. मित्रांनो, या अटी म्हणजे अमेरिकेची एक प्रकारे कोंडी करण्याचाच प्रकार आहे. आता संपूर्ण या जे नाटक चालू आहे त्यात एंट्री होती पाकिस्तानची. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री इशाक दार हे या चर्चेत समन्वयक म्हणून काम करत आहेत. उपाध्यक्ष JD व्हॅन्स इस्लामाबादमध्ये दाखल होतात. शाहबाज शरीफ यांनी त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चाही केली.
पाकिस्तान जगाला सांगतोय की जर ही चर्चा यशस्वी झाली तर संपूर्ण मध्य पूर्वेत आणि आशियात शांततेचा एक नवा अध्याय सुरू होईल. पण मित्रांनो, आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीही विनाकारण समाजसेवा करत नाही. पाकिस्तानने मध्यस्थाची भूमिका स्वीकारणे ही केवळ जागतिक शांततेसाठी नाही, तर त्यामागे पाकिस्तानचे स्वतःचे खूप मोठे सामरिक आणि राजकीय स्वार्थ दडलेले आहेत. ते स्वार्थ काय आहेत हे लक्ष देऊन ऐका. पहिले कारण म्हणजे भौगोलिक धोका. पाकिस्तान आणि इराण यांची तब्बल 900 किलोमीटरहून अधिक लांबीची सीमा एकमेकांना जोडलेली आहे. हा बलुचिस्तानचा प्रांत आहे. जर अमेरिका इराणमध्ये थेट युद्ध भडकले तर त्याचे सर्वाधिक आणि सर्वात जलद पडसाद कुठे उमटतील, तर ते पाकिस्तानात उमटतील. सीमेवर अस्थिरता निर्माण होईल आणि युद्धाच्या जाळा थेट पाकिस्तानच्या भूमीपर्यंत पोहोचतील. त्यामुळे स्वतःच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी पाकिस्तानला ही युद्धबंदी सर्वात आधी हवी आहे. दुसरे कारण निर्वासितांचा आणि दहशतवादाचा प्रश्न. इराणवर जर अमेरिकेने मोठे हल्ले केले तर लाखो इराणी नागरिक जीव वाचवण्यासाठी सीमा ओलांडून पाकिस्तानात घुसतील. विचार करा, पाकिस्तानचीच अर्थव्यवस्था आधीच भिकेला लागलेली आहे. त्यांना स्वतःच्या नागरिकांनाच खायला घालायला अन्न नाही. त्यात हे लाखो निर्वासित ते कसे आणि कशा अवस्थेमध्ये सांभाळणार? याशिवाय याच अस्थिरतेचा फायदा घेऊन सीमेवरील दहशतवादी गट अधिक सक्रिय होऊ शकतात, जे पाकिस्तानसाठी आणखीनच घातक ठरेल. तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे पाकिस्तानचे इकडे आड आणि तिकडे वीर अशी झालेली अवस्था. पाकिस्तानला IMF कडून कर्ज हवे आहे, लष्करी मदत हवी आहे. त्यासाठी अमेरिकेची मर्जी राखणे आवश्यक आहे. पण दुसरीकडे इराण हा त्यांचा शेजारील मोठा इस्लामिक देश आहे. इराणला दुखावले तर शेजारीच एक नवा शत्रू उभा राहील. त्यामुळे दोघांनाही न दुखावता दोघांनाही एकाच मंचावरती आणून शांतता दूत म्हणून स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा पाकिस्तानचा हा प्रयत्न आहे. चौथे आणि अत्यंत महत्वाचे आर्थिक कारण, इराण पाकिस्तान गॅस पाईपलाईन. पाकिस्तान सध्या भयंकर ऊर्जा आणि इंधन टंचाईचा सामना करत आहे. इराणकडून स्वस्तात गॅस मिळवण्यासाठी इराण पाकिस्तान गॅस पाईपलाईन प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. याचं कारण काय, तर अमेरिकेच्या निर्बंधामुळे. जर या मध्यस्थीमुळे इराणवरील अमेरिकेचे निर्बंध थोडे जरी शिथिल झाले तरी या पाईपलाईनचा मार्ग मोकळा होईल, जे पाकिस्तानच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेसाठी एक संजीवनी ठरू शकते. आणि पाचवे जे कारण आहे ते म्हणजे जागतिक स्तरावर स्वतःचे महत्त्व वाढवणे. गेल्या काही वर्षात भारत जागतिक महासत्ता म्हणून वेगाने पुढे गेला आणि पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय राजकारणात अक्षरशः एकाकी पाडण्यात यशस्वी झाला. आता या मध्यस्थीचा जो निमित्त आहे त्या निमित्ताने अमेरिका आणि इराणच्या नेत्यांना इस्लामाबादमध्ये आणून आम्ही अजून जागतिक राजकारणात महत्वाचे आहोत हे दाखवून देण्याची पाकिस्तानची ही एक सर्वात मोठी खेळी आहे. थोडक्यात सांगायचे तर पाकिस्तानचे हे प्रयत्न जागतिक शांततेपेक्षा स्वतःचे अस्तित्वच वाचवण्यासाठी चाललेली ही धडपड आहे. आता इराणला पाकिस्तानची गरज का भासली? इराण आणि पाकिस्तान हे दोन्ही इस्लामिक देश जरी असले तरी त्यांच्यात कधीच घट्ट अशी मैत्री राहिलेली नाही. त्यांच्यात कायम एक संशय आणि अविश्वासाचे वातावरणच राहिलेले आहे. मग असे असूनही इराण पाकिस्तानच्या मध्यस्थीसाठी का तयार झाला? इराणला पाकिस्तानची काय गरज होती? मित्रांनो, इराण पाकिस्तानच्या कोणत्याही दबावाखाली नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तर ते पाकिस्तानचा एक टूल किंवा साधन म्हणूनच अत्यंत हुशारीने वापर करत आहे. पहिली गोष्ट म्हणजे इराणला चर्चेसाठी एक तटस्थ आणि सुरक्षित व्यासपीठ हवे होते. अमेरिकेचे नेते तेहरानला येऊ शकत नाही किंवा इराणचे नेते वॉशिंग्टनला जाऊ शकत नाहीत. सौदी अरेबिया किंवा UAE हे देश अमेरिकेच्या जास्त जवळचे आहेत, त्यामुळे इराण त्यांच्यावरती जास्त विश्वास ठेवत नाही. युरोपियन देश आधीच इराणच्या विरोधात आहेत. मग उरतो कोण? तर पाकिस्तान. स्वतःची राजकीय प्रतिमा न मलिन करता वाटाघाटी करण्यासाठी इराणला पाकिस्तान हे एक सोयीस्कर ठिकाण वाटले. दुसरी गोष्ट म्हणजे दोन आघाड्यांवरील युद्ध टाळणे. इराणच्या पश्चिमेला इस्रायल आणि अमेरिकेशी आधीच भयंकर संघर्ष सुरू आहे. अशा वेळी पूर्वेकडील सीमा जी पाकिस्तानला लागून आहे ती शांत ठेवणे इराणसाठी अत्यंत गरजेचे आहे. या सीमेवर जैश अल अदल यासारखे जे अनेक दहशतवादी आणि फुटीरतावादी गट सक्रिय आहेत. जर इराणने पाकिस्तानचा प्रस्ताव धुडकावला असता तर पाकिस्तानने या गटांना इराण विरुद्ध भडकवले असते. इराणला एकाच वेळी दोन्ही बाजूंनी लढणं तसं पाहिलं तर अजिबात परवडणारं नाही. तिसरे कारण म्हणजे अर्थव्यवस्थेला लागलेली गळती. अमेरिकेच्या ज्या निर्बंधामुळे इराणची अर्थव्यवस्था
पूर्णपणे कोलमडून गेले आहे. अशा स्थितीत इराण आणि पाकिस्तानच्या सीमेवरून दररोज लाखो बॅरल तेलाची आणि वस्तूंची तस्करी होते. हा छुपा व्यापार इराणच्या सीमावर्ती अर्थव्यवस्थेचा मोठा आधार आहे. पाकिस्तानने सीमेवर कडक कारवाई केल्यास इराणचा हा आर्थिक श्वास जो आहे तो कोंडला जाईल. आणि चौथे कारण बॅक चॅनल डिप्लोमसी. आंतरराष्ट्रीय राजकारणात दोन शत्रू थेट बोलण्याआधी ते गुप्तपणे बोलतात. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा म्हणजेच ISI आणि लष्कर यांचे अमेरिकेच्या पेंटागॉनशी संबंध आहेत, थेट संबंध आहेत. जर पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेला एखादा निरोप दिला तर तो थेट अमेरिकेच्या सर्वोच्च नेत्यापर्यंत पोहोचतो. हे इराणला पक्के माहिती आहे. अमेरिकेचा मूड ओळखण्यासाठी इराणला पाकिस्तानसारख्या पोस्टमनची ही गरज होतीच. आणि पाचवे आणि महत्वाचे कारण ते म्हणजे मुस्लिम जगतात एकाकी पडण्याची भीती. जर पाकिस्तान सारख्या मोठ्या इस्लामिक देशाने शांततेचा प्रस्ताव ठेवला आणि तो इराणने नाकारला तर संपूर्ण जगात इराणची प्रतिमा युद्धखोर अशी होईल. स्वतःला एकाकी पाडून द्यायचे नसल्यामुळे इराणने ही चर्चा मान्य केली. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आणि स्वतःची लष्करी ताकद पुन्हा उभी करण्यासाठी इराणला या 14 दिवसांची वेळेची नितांत गरज होती. आता या सर्व घटनांचा भारतावरती काय परिणाम होणार आहे? मित्रांनो, आता वळूया संपूर्ण प्रकरणाच्या सर्वात महत्वाच्या आणि आपल्या जिव्हाळ्याच्या मुद्द्याकडे. या अमेरिकेच्या आणि इराणच्या वाटाघाटींचा भारतावरती आणि विशेषतः आपल्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होणार आहे? इस्लामाबादमध्ये सुरू असलेली ही चर्चा भारतासाठी एका टाइम बॉम्ब सारखीच आहे. या चर्चेच्या यशावर किंवा अपयशावरती तुमच्या माझ्या खिशातील पैसा हा जास्त प्रमाणात अवलंबून आहे. तो कसा ते सविस्तर समजून घ्या. सर्वात पहिला आणि मोठा फटका बसू शकतो तो कच्च्या तेलाच्या दरांना आणि इंधन महागाईला. भारताच्या अर्थव्यवस्थेची नाडी कच्च्या तेलाच्या किमतीवरती चालते. पण आपल्या गरजेच्या जवळपास 85% कच्चे तेल आपण हे बाहेरून आयात करतो आणि यातील सर्वात मोठा वाटा हॉर्मुझच्या सामुद्री धुनीतूनच येतो. जर हा 14 दिवसांचा युद्धविराम यशस्वी झाला आणि हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली राहिली तर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर स्थिर राहतील किंवा घसरतील. याचा थेट फायदा आपल्याला हा नक्कीच होणार आहे आणि देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर आटोक्यात पण राहणार आहे. पण जर ही चर्चा फिसकटली आणि युद्ध भडकले तर इराण ही सामुद्रधुनी पुन्हा ब्लॉक करेल, जागतिक तेल पुरवठा खंडित होईल आणि कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $100 ते $150 पुढे जाऊ शकतात. याचा थेट परिणाम काय होणार आहे तर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अशी काही आग लागेल ज्यामुळे वाहतूक खर्च वाढेल आणि संपूर्ण देशात भयंकर महागाई पसरेल. भाजीपाल्यापासून ते किराणा मालापर्यंत सर्वच गोष्टी महाग होतील. दुसरा परिणाम होईल तो चाबहार बंदर प्रकल्पावर. भारताने इराणमध्ये चाबहार बंदर विकसित करण्यासाठी हजारो कोटींची गुंतवणूक केली आहे. हे बंदर भारतासाठी अफगाणिस्तान आणि मध्य आशियात पोहोचण्याचा अत्यंत महत्वाचा व्यापारी मार्ग आहे जो पाकिस्तानला पूर्णपणे वगळून जातो. जर अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार झाला आणि निर्बंध शिथिल झाले तर भारताला या बंदराचा विकास वेगाने करता येईल. पण जर युद्ध झाले किंवा अमेरिकेने अधिक कडक निर्बंध लादले तर भारताच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मोठा फटका हा बसणार आहे आणि तिथे जे काम करणे जवळजवळ आपल्यातील लोकांना अशक्य होणार आहे. अत्यंत तिसरा भावनिक आणि आर्थिक मुद्दा म्हणजे आखाती देशातील भारतीय नागरिक. मित्रांनो, आज सौदी अरेबिया, UAE, ओमान, कतार अशा आखाती देशांमध्ये जवळपास 90 लाख ते 1 कोटी भारतीय नागरिक हे राहतात आणि काम देखील करतात. हे आपले बांधव दरवर्षी अब्जावधी रुपये भारतात पाठवत असतात, जे भारताच्या परकीय चलनाचा अत्यंत मोठा स्रोत आहे. जर तिथे युद्ध भडकले तर या लाखो भारतीयांच्या सुरक्षेचा भयंकर प्रश्न निर्माण होईल. भारताला ऑपरेशन गंगा किंवा वंदे भारत यासारखी आतापर्यंतची सर्वात मोठी बचाव मोहीम पुन्हा एकदा राबवावी लागेल. एवढेच नाही तर तिथून येणारा पैसा अचानक थांबल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त हादरा बसणार आहे. चौथा परिणाम रुपयांची घसरण आणि शेअर बाजारामध्ये होणारे उलथापालथ. जेव्हा जेव्हा जगात युद्धाची शक्यता निर्माण होते तेव्हा जागतिक गुंतवणूकदार हे घाबरतात आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलर किंवा सोन्याकडे पहिल्यांदा धाव घेतात. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत होतो आणि भारतीय रुपयांची ही मोठी घसरण होत असते. रुपया घसरला की भारताचा आयात खर्च हा वाढत असतो. कालच्या ज्या घडामोडीनंतर भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जी अस्थिरता पाहायला मिळाली ती याच भीतीमुळे होते. जर ही शांतता चर्चा जर यशस्वी झाली तर भारतीय शेअर बाजारात मोठी उसळी नक्कीच पाहायला मिळेल
आणि शेवटचा मुद्दा म्हणजे भारताची मुत्सद्देगिरी. भारताचे अमेरिकेशी अत्यंत घनिष्ठ आणि सामरिक संबंध आहे, पण त्याच वेळी इराण हा आपला पारंपरिक आणि ऐतिहासिक मित्र राहिला आहे. दोन्ही देशांशी चांगले संबंध टिकून ठेवण्याची एक मोठी कसरत भारताला सध्या करावी लागत आहे. भारत अधिकृतपणे कोणाचीही बाजू न घेता शांतता आणि संवादातून तोडगा काढण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचे तर ही इस्लामाबादची चर्चा केवळ दोन देशांपुरती मर्यादित नाही. ही चर्चा यशस्वी होणे हे भारताच्या आर्थिक विकासासाठी, देशातील महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि आखातातील आपल्या बांधवांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. जर हा तोडगा निघाला नाही तर आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेला एक मोठ्या आणि भयंकर संकटाचा सामना करावा लागू शकतो. जागतिक राजकारणाचे हे जे चक्र आहे ते असेच फिरत राहणार आहे, पण त्याचे परिणाम मात्र सामान्य माणसालाच भोगावे लागणार आहेत. आता येणारे 14 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. अमेरिका आणि इराण नेमक्या कोणत्या निष्कर्षावरती पोहोचतात, पाकिस्तान यात आपला स्वार्थ कसा साधतो आणि भारत या सर्व परिस्थितीला कसा सामोरा जातो, यावर आपले बारकाईने लक्ष असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ही शांतताची चर्चा आहे ती यशस्वी होईल की पुन्हा युद्धाचे ढग असेच दाटून येतील? तुमचे मत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा विशेष रिपोर्ट जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला आणि त्याचबरोबर ती सखोल आणि अचूक विश्लेषणासाठी ग्लोबल मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी सागर जगताप आज तुमची ही रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत पाहत राहा ग्लोबल मराठी न्यूज. धन्यवाद.